नमस्कार मित्रांनो, मी आराध्या अर्चना धवलच्या जाढा आपल्याला मातृभाषेतून इंग्रजीकडे ह्या पुस्तकाच्या माध्यमातून इंग्रजी व इतर 5 भाषा शिकवणार आहे. इंग्रजी व्याकरणासह 8 प्रकारे आणि एका तासात 2400 ओळी वाचायला, बोलायला व लिहायला शिकवणार आहे, तेही इतर 5 भाषांसोबत. जर तुम्ही तयार आहात तर आपल्या मातापितास नमस्कार करा. मित्रांनो, मातृभाषेतून इंग्रजीकडे हे पुस्तक भारतीय व विदेशी अशा 16 भाषेत आहे. त्यामुळे त्याचा समावेश OMG वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि संस्कृती मंत्रालय, भारत सरकार यांनी महाराष्ट्र रत्न ह्या पुरस्काराने गौरवलेले आहे. मित्रांनो, तर आपण आज व्याकरणापासून सुरुवात करूया. आज आपण टू बी चे प्रकार बघणार आहोत. तर टू बी म्हणजे इंग्रजीत प्रेझेंट टेन्स, मराठीत वर्तमान काळ, संस्कृत व हिंदीमध्येही वर्तमान काळ, जर्मनमध्ये जाईम प्रोजेस्ट आणि जॅपनीज भाषेमध्ये डिओर कोट्टो जेनजाई काटाची असं म्हणतात. तर आपण ह्या प्रकारचे हजारो वाक्य बघणार आहोत. काय? हजारो वाक्य? होय होय, हजारो वाक्य. ह्या प्रकारामध्ये एम, इज, आर चा उपयोग होतो. तो आपण पुढे बघूया. तर आपलं पहिलं वाक्य आहे आय एम रेडी. तर आपण आय एम रेडीला 4 प्रकारे लिहिणार आहोत. आय एम रेडी कॅपिटल, आय एम रेडी स्मॉल लिपी, आय एम रेडी कर्सिव्ह आणि आय एम रेडी कॉन्स्ट्रक्शन. तर आय एम रेडीला मराठीत काय बोलतात? मी तयार आहे. आय एम रेडीला संस्कृतमध्ये काय बोलतात? अहम सज्ज अस्ति. आय एम रेडीला हिंदीत काय बोलतात? मैं तयार हूँ. तर आय एम रेडीला जर्मनमध्ये काय बोलतात? इस बिन बराईट. आय एम रेडीला जॅपनीज मध्ये काय बोलतात? वाताशी वा जुन बिगा देखीते इमासू. तर आपलं पुढचं वाक्य आहे ही इज रेडी. ही इज रेडीला पण आपण 4 प्रकारे लिहिणार आहोत. ही इज रेडी कॅपिटल, ही इज रेडी स्मॉल लिपी, ही इज रेडी कर्सिव्ह आणि ही अपॉस्ट्रोफी एस रेडी कॉन्स्ट्रक्शन. तर ही इज रेडीला मराठीत काय बोलतात? तो तयार आहे. ही इज रेडीला संस्कृतमध्ये काय बोलतात? सहज सज्ज अस्ति. ही इज रेडीला हिंदीत काय बोलतात? वह तयार है. ही इज रेडीला जर्मनमध्ये काय बोलतात? एर इस्ट बराईट. ही इज रेडीला जॅपनीजमध्ये काय बोलतात? करेवा जुनबिगा देखिते इमासू. तर आपलं तिसरं वाक्य आहे शी इज रेडी. शी इज रेडीला पण आपण 4 प्रकारे लिहिणार आहोत. शी इज रेडी कॅपिटल, शी इज रेडी स्मॉल लिपी, शी इज रेडी कर्सिव्ह, शी अपॉस्ट्रोफी एस रेडी कॉन्स्ट्रक्शन. तर शी इज रेडीला मराठीत काय बोलतात? ती तयार आहे. शी इज रेडीला संस्कृतमध्ये काय बोलतात? सा सज्ज अस्ति. शी इज रेडीला हिंदीत काय बोलतात? वह तयार है. शी इज रेडीला जर्मनमध्ये काय बोलतात? जी इस्ट बराईट. शी इज रेडीला जॅपनीजमध्ये काय बोलतात? कनुजोवा जुनबिगा देखिते इमासू. तर आपलं चौथं वाक्य आहे यू आर रेडी. यू आर रेडीला पण आपण 4 प्रकारे लिहिणार आहोत. यू आर रेडी कॅपिटल, यू आर रेडी स्मॉल लिपी, यू आर रेडी कर्सिव्ह, यू अपॉस्ट्रोफी आर ई रेडी कॉन्स्ट्रक्शन. तर यू आर रेडीला मराठीत काय बोलतात? तू तयार आहे. यू आर रेडीला संस्कृतमध्ये काय बोलतात? ते सज्ज संती. यू आर रेडीला हिंदीत काय बोलतात? आप तयार है. यू आर रेडीला जर्मनमध्ये काय बोलतात? डू बिस्ट बराईट. यू आर रेडीला जॅपनीजमध्ये काय बोलतात? अनंतवा जुनबिगा देखिते इमासू. तर आपलं 5वं वाक्य आहे वी आर रेडी. वी आर रेडीला पण आपण 4 प्रकारे लिहिणार आहोत. वी आर रेडी कॅपिटल, वी आर रेडी स्मॉल लिपी, वी आर रेडी कर्सिव्ह आणि वी अपॉस्ट्रोफी आर ई रेडी कॉन्स्ट्रक्शन. तर वी आर रेडीला मराठीत काय बोलतात? आम्ही तयार आहोत. वी आर रेडीला संस्कृतमध्ये काय बोलतात? वह सज्ज सम. वी आर रेडीला हिंदीमध्ये काय बोलतात? हम तयार है. वी आर रेडीला जर्मनमध्ये काय बोलतात? वी सिंड बराईट. वी आर रेडीला जॅपनीजमध्ये काय बोलतात? वाताशी तिवा जुनबिगा देखिते इमासू. तर आपलं 6वं आणि शेवटचं वाक्य आहे दे आर रेडी. दे आर रेडीला पण आपण 4 प्रकारे लिहिणार आहोत. दे आर रेडी कॅपिटल, दे आर रेडी स्मॉल लिपी, दे आर रेडी कर्सिव्ह आणि दे अपॉस्ट्रोफी आर ई रेडी कॉन्स्ट्रक्शन.
तर दे आर रेडीला मराठीत काय बोलतात? ते तयार आहे. दे आर रेडीला संस्कृतमध्ये काय बोलतात? ते सज्ज संती. दे आर रेडीला हिंदीत काय बोलतात? वे तयार है. दे आर रेडीला जर्मन मध्ये काय बोलतात? जी सेंड बराईट. दे आर रेडीला जॅपनीज मध्ये काय बोलतात? करीवा जुनबिगा देखीते इमासू. तर आय एम रेडी फक्त एखाद्या माणसाला यूज होतो आणि ही फक्त मुलांना यूज होतो. शी फक्त मुलींना यूज होतो आणि यू आर रेडी, वी आर रेडी आणि दे आर रेडी एकापेक्षा जास्त जणांना यूज होतो. तर तुम्हाला एक मोठा प्रश्न पडला असेल की याचे हजारो वाक्य कसे तयार होतात? तर आय एम रेडी, ही इज रेडी, शी इज रेडी, यू आर रेडी, वी आर रेडी, दे आर रेडी. हे आपले 6 वाक्य झाले. तर यांच्यातलं जर आपण रेडी काढून अब्सेंट टाकलं तर आपले 9 वाक्य तयार होतात. आय एम अब्सेंट, ही इज अब्सेंट, शी इज अब्सेंट, यू आर अब्सेंट, वी आर अब्सेंट, दे आर अब्सेंट. आणि जर अब्सेंट काढून प्रेझेंट टाकलं तर आय एम प्रेझेंट, ही इज प्रेझेंट, शी इज प्रेझेंट, यू आर प्रेझेंट, वी आर प्रेझेंट, दे आर प्रेझेंट. तर आम्ही असे तुम्हाला 100 शब्द दिलेले आहेत. जर तुम्ही हे 100 शब्द आपल्या 6 वाक्यात टाकले तर तुमचे 600 वाक्य तयार होतात. तर मग जर तुम्हाला इंग्रजी आणि इतर भाषा शिकायच्या असतील तर आमचं हे पुस्तक खरेदी करा.